प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी देशभरात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकारवर चांगलेच ताशेरे ओढलेले आहेत। देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आतापर्यंत शेतकऱ्याला मनासारखा हमीभाव मिळालाच नाही। या जगाचा पोशिंदा शेतकरी जर आपल्या घामाचं फळ या सरकारकडे मागत असेल तर त्यात त्यांचा काय गुन्हा। या सरकारने पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांची आंदोलन रोखण्यासाठी त्यांचा आवाज दाबण्यासाठी शेतकऱ्यांवर सिंधू बॉर्डरवर केलेल्या अत्याचाराचा बच्चू कडूंनी पूर्णतः विरोध केलेला आहे। केंद्र सरकारचा शेतकऱ्यावर जे काही हल्ला केला त्याचा निषेध करतो। दुसरी गोष्ट की अनेक गोष्टीची गॅरंटी मोदीजी देत आहे, मग हमीभावाची गॅरंटी का नाही? हमीभाव दिला पाहिजे ना। तुम्हाला जसं 7वा 8वा वेतन आयोग दिला जातं त्याचा तुम्ही पगाराची हमी देता, तुम्ही इतर बाकी हमी देताय, तर तुम्ही शेतकऱ्याला हमीभाव का देत नाही? आणि मग हे सरकार पूर्ण फेल झालेलं आहे। या बाबतीत सरकारनं हमीभाव, जरी मी सरकारमध्ये सामील असन तरी शेतकऱ्याच्या बाबतीत कुठल्याही चांगली योजना केंद्राने राज्यानं काही जर 2-3 गोष्टी सोडल्या तर दिल्या नाही। हमीभाव दिली तर योजना आखायची गरजच पडत नाही आणि ते दिली पाहिजे, रास्त मागणी आहे। गेल्या 100 वर्षापासून, जेव्हापासून हा देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आम्ही हमीभाव मागतोय। शरद जोशी त्या काळात लिहायचे, भीक नको घेऊ घामाचे दाम, भिकारचोट योजना बंद करा आणि हमीभाव द्या। तुम्ही वारंवार सांगत स्वामीनाथन हा सगळ्या देशासाठीच लागू झाला पाहिजे। काय होतंय, 15% नफ्यानं सुद्धा भाव भेटत नाही। आता कापसाचे भाव 6,000वर गेले, 7,000 आहे। किमान कापसाचा पर क्विंटल मागं मी सांगत नाही, राज्य सरकार असं म्हणतं का 12,000 रुपये खर्च निघतं। आता हा खर्चच 12,000 आहे तर नफा कुठं आला आहे? म्हणजे आज तोट्यानं कापूस विकावं लागतं, घाट्यात कापूस विकावं लागतं। अशी जर अवस्था राहिली तर मला असं वाटतं का योजनेचं तुमच्या त्या सगळ्या विकासाचं काय करायचं आहे? शेतकऱ्याच्या खिशात पैसेच येत नाही, उलट जपकट होतं। सरकार त्याचा जपकट करतं आहे, डाका टाकतं सरकार। डाकेखोरी बंद केली पाहिजे ना सरकारनं।